गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, राजाधिराज गणराज विराजमान झालेले आहेत आणि आपण आलेलो आहोत जसं आपण नेहमीच पहिल्यांदा येतो ते म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वप्नील जोशी यांच्या घरी आज आपण आलेलो आहोत आणि छान थाटात गणराज विराजमान झालेले आहेत स्वप्नील. आणि यंदा मला असं वाटतं की गोड बातमीनी सुरुवात करूया. वाळवीला राष्ट्रीय पुरस्कार, इतकं छान बाप्पांनी प्रसाद दिलेला आहे असं आम्हा सगळ्यांना. मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांनी ज्या मेहनतीने चित्रपट बनवला आणि परेश आणि मधुगंधाचं विशेष कौतुक आणि अभिनंदन, कारण त्यांचं बेबी आहे, त्यांची विजन आहे आणि आम्ही सगळे त्या विजनला प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचं फळ आम्हा सगळ्यांना मिळालं आहे. सो त्यानिमित्ताने मधुगंधा आणि परेशसारखे दोन चांगले उत्तम मित्र मला लाभले माझ्या आयुष्यात. सो आय थिंक फॉर मी दॅट्स ॲज बिग अ टेक अवे. यंदाचं वर्ष आणखी स्पेशल झालं. येस. आणि वाळवीला आम्हाला डे वनपासून वाटलं होतं की हा वेगळा सिनेमा आहे, हा कमाल सिनेमा आहे, काहीतरी अजब गजब घडतं आहे आणि बाप्पाची कृपा झाली आणि त्याला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आणि माझ्या आयुष्यातला पहिला नॅशनल अवॉर्ड, तो मला डिरेक्टली नसला तरी माझ्या फिल्मला आहे. सो फर्स्ट टाईम एव्हर माझ्यासाठी. इट्स अ ह्यूज थिंग. ॲब्सोल्युटली थ्रिलिंग. हेही वर्ष तुझं जोरदार होतं, अभिनेतासोबतच निर्माता म्हणूनही दासगो गुमा आणि सगळंच. परत मला असं वाटतं की मधुगंधा परेशचं श्रेय आहे, कारण मधुगंधाने मला एक दिवशी फोन केला आणि म्हटलं की एक असा सिनेमा करते आणि मला सिनेमा प्रोड्यूस करायचा आहे, तर तू माझ्याबरोबर प्रोड्यूस करशील का, आपण पैसे टाकू मिळून. आणि मी म्हटलं मला आवडेल, करूया. आणि मग शर्मिष्ठा सेम पद्धतीने इन झाली आणि मग मधुगंधा परेश, मी, तृप्ती माझी पार्टनर आणि शर्मिष्ठा आणि तेजस असे आम्ही तो चित्रपट बनवला. अगेन मधुगंधा आणि परेश इज बेबी. एक्स्ट्रीमली ब्लेस्ड टू बी अ पार्ट ऑफ दॅट. आणि हो, निर्माता म्हणून त्याच्यात एक वेगळं यश मिळालं. नाचगं घुमामध्ये काम नाही केलं तरी इतका गाजला चित्रपट आणि तो त्याचं वेगळं एक म्हणजे उगाचच माझं कौतुक होतं. खरं तर मी फक्त निर्माता आहे, बाकी मेहनत सगळी मुक्ता आणि नम्रता आणि सारंग आणि या सगळ्या परेश, मधुगंधा म्हणजे लेखक दिग्दर्शक या अर्थाने. त्याच्यानंतर बाईगा आला, तो चांगला चालला. आता ॲमेझॉनवर आला, जस्ट आता 2 दिवसापूर्वी आला. येस, ॲब्सोल्युटली, नक्की बघा. आणि वाळवीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, ते आलं. आणि आता नवरा माझा नवसाचा 2 येतो 20 सप्टेंबरला. सो आय थिंक गणपती बाप्पा म्हणजे गणेशोत्सवानंतर लगेच सातत्याने एक आनंद आहे. दर महिन्याला काही ना काहीतरी एक आनंदाची बातमी येते. आणि अर्थात आपली इको फ्रेंडली छान सजावट असते दरवर्षी. काहीच फार वेगळं नसतं. हे 74वं वर्ष आहे. 74वं वर्ष आहे. पुढच्या वर्षी आपलं म्हणजे या बाप्पाची 75वी साजरी होईल. हा पण नवसाचाच आहे, कारण मी आता पिक्चर येतो म्हणून नाही, हा खरंच नवसाचा आहे. बाबांच्या जन्माचा नवस होता, त्यामुळे आता बाबांचा जन्म 50 पण ऑक्टोबरचा, त्यामुळे त्या वर्षीचा गणेशोत्सव होऊन गेला होता. तर 51पासून स्थापनेला सुरुवात झाली. आता 2024. सो म्हणू शकतो बाप्पा माझा नवसाचा. होय, ॲब्सोल्युटली. आणि तो नवसाची मूर्ती आहे आणि मग त्याचे वेगळे पण मूर्तीचं रूप हेच आहे. 74 वर्षात मूर्तीचं रूप नाही बदललं आहे. म्हणजे आम्ही म्हणजे आधी तर नॉर्मल POPची मूर्ती होती अनेक वर्ष, मग आपण ती शाडू मातीची केली अनेक वर्ष, मग ही 10-12 वर्षापूर्वी पंचधातूची केली. पण त्याचं रूप नाही बदललं. म्हणजे त्याचा आकार, लांबी, रुंदी, त्याची पोज, हे जे त्या मूर्तीचं होतं तेच 75 वर्ष 74 वर्ष तेच आहे. आणि बाकी मग दरवर्षी काही ना काहीतरी त्याच्यात अलंकार होत असतात. सुवर्ण मुकुट पण हो, नाही, दरवर्षी असतो. हो, त्यालाही अनेक वर्ष, मला वाटतं 15-20 वर्ष झाली त्याला, अनेक वर्ष झाली. तर ती बाबांना ॲक्च्युली आवड आहे त्याची. दरवर्षी काही ना काही ते करत राहतात. आणि यंदा मायरा राघवची काय लुडबुड आहे काय? नाही, मायरा राघवची मदत आहे, कारण आता ते मोठे झालेत, त्यांची लुडबुड नाही, ते मदत करतात. हे सगळं ह्याचं श्रेय ॲक्च्युली लीना आणि आईला आहे. लीनाचं सगळं तिची कल्पकता आणि आई दत्ता, लीना, मायरा राघव यांचे परिश्रम. आणि सगळ्यात जास्त मदत मी केली आहे, कारण मी काही लुडबुड नाही केली. तर मी म्हटलं की सगळ्यात मोठा मोलाचा हातभार माझा आहे की मी काही नाही केलं. सो म्हणून ते चांगलं झालं आहे बहुतेक. तर छान. अर्थात सिनेमा आता उंबरठ्यावर आलेलाच आहे, नवरा माझा नवसाचा 2. आणि अर्थात त्यासाठी आपण वेगळं छान भेटणार आहोतच. पण त्या सगळ्या गडबडीत हे जे तू 2-3 दिवस पूर्ण बाप्पासाठी ठेवत असतो दरवर्षी, मला असं वाटतं की नाही, तो मॅनेजमेंटचा भाग नाही, मला असं वाटतं तो माझ्या आनंदाचा भाग आहे. हे 2 दिवस असे वर्षातले की काही झालं तरी मी काम करत नाही, काहीही झालं तरी मी घरातनं बाहेर पडत नाही. मी पूर्ण वेळ घरी असतो, कारण तू दरवर्षी येतेस, तू वेगवेगळ्या वेळेला आलीस, तू बघितले संध्याकाळची गर्दी. 2 दिवसात आपल्याकडे 1,500 लोक येतात. सो क्रेझी असतं संध्याकाळी. म्हणजे इतका मोठा हॉल आहे आणि तरी उभं राहायला जागा नसते. पण तेच पाहिजे ना, तीच मजा आहे. आणि सो त्यामुळे हे काही मी 2 दिवस काढतो वगैरे असं अजिबात म्हणणार नाही. बाप्पा 2 दिवस माझ्याकडनं सेवा करून घेतो असं मी म्हणेन. आणि
यंदा बाप्पाकडे आणखी काय मागणं आहे? यंदा मी असं जरा वेगळं ठरवलं मी असं ठरवलं की यंदा बाप्पाकडे काहीच मागणार नाही. यंदा फक्त बाप्पाचे आभार मानणार आणि त्याला थँक्यू म्हणणार. कारण माझ्या असं लक्षात आलं वयाने अनुभवाने की आपण मागितलं तर मागून मागून किती मागणार. त्याला म्हटलं की तुला हवं ते दे तर तो कदाचित जास्त देईल. त्याच्यातही स्वार्थच आहे, काही परमार्थ वगैरे नाही. पण आपण मग का मागून का छोटं व्हायचं ना. म्हणजे कारण तो देव आहे गं, तो देताना पण असं देईल ना. आपण काय मागणार मागून मागून. त्यामुळे मागणार काय नाही, त्याला सांगणार की माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी, माझ्या सगळ्या आप्तेष्टांसाठी जे योग्य आहे आणि जे आवश्यक आहे ते दे. आणि आत्तापर्यंत जे काही दिलंस त्याबद्दल मनापासून आभार. जाता जाता पुन्हा एकदा नवरा माझा नवसाचा टू बद्दल. नवरा माझा नवसाचा 20 सप्टेंबरपासून जवळच्या लांबच्या इकडच्या तिकडच्या सगळ्या चित्रपटगृहात. गणपती बाप्पा आहेत, गणपतीपुळ्याचे बाप्पा आहेत, नवस आहे, नवरा आहे. त्यामुळे आता ट्रेन आहे यावेळेस ट्रेन आहे, बस नाही. तर आता नवस कोणाचा आहे, कोणासाठी आहे. ट्रेलरमध्ये येवाना हे कळलं आहे की मी नाही फेडणार नवस असं मी म्हणतो. सो कोणी केलं आहे, काय आहे, नवस काय आहे, ही सगळी गंमत आहेच. आणि सचिन पिळगावकर आहेत, सुप्रियाताई पिळगावकर आहेत, महाराष्ट्रभूषण अशोक सराफ सर आहेत, हेम लिंगळे आहे, मी आहे. आणि कलाकारांची खूप मोठी मांदियाळी. वैभव मांगले आहेत, संतोष पवार आहेत, विजय पाटकर सर आहेत, अनेक 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 सिद्धार्थ जाधव आहेत. अनेक धमाल आहे, म्हणजे धमाल. अनेक नावं मी अजून घेत नाही आहे, म्हणजे जी तुम्हाला सरप्राईजेस दिसतील. मला वाटतं लोकांना खूप आवडेल. कारण पहिल्या चित्रपटाला ज्या पद्धतीने लोकांनी डोक्यावर उचलून घेतलं आणि आता मी जे काही कम्युनिकेशन करतो त्याला जो काही प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यावरनं हे माहिती आहे की लोक आतुरतेने वाट बघतात त्या चित्रपटाची. त्यामुळे बाप्पांचं विसर्जन झालं की अगदी 2 दिवस आहेत आणि बाप्पा परत येतात असं मला वाटतं. प्रत्येक थिएटरला बाप्पा येणार परत आणि मग ते राहणार आपल्याबरोबर अनेक आठवडे. सो लुकिंग फॉरवर्ड. नक्कीच तेही सुपरहिट होऊ दे आणि हे वर्षही सुद्धा असंच सुपरहिट होऊ दे. थँक्यू सो मच. खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी स्वप्नील जोशी. इको गणेशा BMC अवॉर्ड्स दरवर्षीप्रमाणे यंदाही नवशक्ती हा उपक्रम करत आहे. त्यामुळे तुमच्या घरी पण जर इको फ्रेंडली बाप्पांची सजावट असेल किंवा मूर्ती असेल तर नक्की या उपक्रमात सहभागी व्हा. गणपती बाप्पा मोरया.